आज आपण पाहू शकता आम्ही सहज भेटीला आलो. नागरिकांनी त्याचे पदयात्रेत रूपांतर केले. म्हणजे आता खर तर घर भेटीचा दौरा होता. अजूनही शिवाजीदादा आढळराव पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, पण महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साह आहे की ही पदयात्राच झाली. त्याच्यामुळं निश्चित एक उत्साहाचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचा मोठा फायदा शिवाजीदादा आढळराव पाटील यांना. ही 100% एक गोष्ट आहे, महायुतीची ताकद एकवटली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही, आमच्या बरोबर भाजप आहे, आमच्या बरोबर शिवसेना आहे, आमच्या बरोबर मनसे आहे, आमच्या बरोबर आरपीआय आहे, आमच्या बरोबर रासपा आहे आणि इतरही अनेक पक्ष. म्हणजे 22 पक्षांची ही महायुती आणि या 22 पक्षांच्या एकवटलेल्या वज्रमुठीचा फायदा हा दादांना होणार. मी कामं केलेले आहेत, अगदी छोट्यापासून मोठी कामं केली. आमच्या आधी शिवाजीदादा आढळराव पाटलांनी केली आहे, त्यांच्या बरोबर योगेशजी टिळेकर यांनी कामं केलेली आहेत. आमचे सहकारी आहेत प्रमोद भानगरे यांनी सुद्धा त्यांच्या पट्ट्यामध्ये कामं केलेली आहेत. साईनाथ बाबर असतील, आमचे नगरसेवक असतील, सर्वांचीच विकास कामं आहेत. त्याच्यामुळं विकास कामांच्या बाबतीत अगदी लोकांच्या दारापासून तर मोठमोठ्या प्रकल्पापर्यंत महायुतीचे जे सगळे शिलेदार आहेत यांच्या माध्यमातून हे कामं झाले आणि लोक शेवट विकासालाच मत देतात. त्यामुळे या विकासाचा फायदा शिवाजीदादा आढळराव पाटील यांना निश्चित होतो. 100% महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत, ते 288च निवडून येतात. त्याच्यात एकही कमी निवडून येत नाही, एकही जास्ती निवडून येत नाही. ते त्यानंतरचं आहे. त्यांना भविष्य सांगता येत असेल तर त्यांच्याकडं त्यांना लख लाव. च्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.